आष्टा नगर परिषदेच्या नूतन सभागृह नामकरणावरून तणाव वाढला असून राष्ट्रवादी आणि भाजप यांनी वेगवेगळे नामफलक सभागृहात लावल्यामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। आष्टा नगर परिषदेच्या नूतन सभागृह नामकरण आज शनिवारी सुट्टी असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कार्यकर्त्यांनी कैलासवासी काकासाहेब शिंदे सभागृह असे करण्यात आले। त्यानंतर गेल्या 2 महिन्यांपूर्वी भाजप युवा मोर्चा निशिकांत दादा युवा फाउंडेशनच्या वतीने सभागृहास संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती, परंतु प्रशासनाने कौन्सिल सभेनंतर निर्णय घेऊ असे कळवले असताना देखील माजी मंत्री जयंत पाटील यांनी नामकरण केल्यामुळे भाजपच्या वतीने निषेध नोंदवत थेट सभागृहात जात छत्रपती संभाजी महाराजांचा नामफलक लावण्यात आला। त्यामुळे प्रशासकीय तारांबळीसह नूतन वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले। आष्टा नगर परिषद आष्टा या नगरपालिकेच्या 3ऱ्या मजल्याचं काम पूर्ण झालं। हा 3रा मजला सभागृह म्हणून तयार केलेला आहे आणि नवीन वास्तू तयार झाली की नवीन नाव देण्याचा परंपरा आहे आणि नवीन ठराव करावा लागतो। हे देखील आमदार महोदयांना माहित नाही। आमदार महोदय स्वतः आज सकाळी आले, बेकायदेशीरपणे नगरपालिकेत आले आणि कुठलाही ठराव नाही, सोबत शासकीय अधिकारी नाही आणि इथं त्यांनी नाव लावलं आणि हे संबंध आष्ट्यातील शिवभक्त असतील, शंभूभक्त असतील, या लोकांना रुचलेलं नाही। गेले 4 दिवसापूर्वी आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं या सभागृहास नाव द्यावं म्हणून आम्ही एक निवेदन नगरपालिकेला संरक्षण मार्गाने दिलं होतं, पण त्यांनी चुकीची परंपरा या शहरात पाडू पाहत आहेत। आमदार महोदय, आमदार साहेब, तुम्हाला आमच्या शहराचा एवढा राग कशासाठी? तर आमच्या शहरानं तुमचं मताधिक्य घटवलं, त्यासाठी तुम्हाला आमच्या शहराचा राग येत असेल तर हे आष्टा शहरवासियातील सगळं शंभूभक्त शिवभक्त खपवून घेणार नाही। या सभागृहाला कोणत्याही परिस्थितीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव दिल्याशिवाय या आष्टा शहरातील तमाम शिवभक्त स्वस्थ बसणार नाही। आपण चुकीच्या पद्धतीने हे नाव लावलं, तुम्ही चुकीचा पायंडा पाडता तर आम्ही देखील का ग बसू? आमच्या थंबण्यात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं, धर्मवीर संभाजी महाराजांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रक्त खेळते। आम्ही देखील हे तुमच्या चुकीच्या गोष्टी खपवून घेणार नाही। म्हणून आज आपण या सभागृहाला या आष्टा शहरातील तमाम शिवभक्तांच्या साक्षीनं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नाव जाहीर करतोय आणि ते आपण नामांकनाचं केलेलं आहे। त्याचा फलक देखील आपण आज लावलेला आहे आणि हा फलक काढला तर आष्टा शहरात मोठा उद्रेक होईल आणि सर्व शिवभक्त रस्त्यावर येतील, हे देखील प्रशासनानं जाणून घेण्याचं गरजेचं आहे। आमदार महोदयांनी चुकीची गोष्ट केली, कुठलाही ठराव नाही, काय नाही, तरी तुम्ही या ठिकाणी आला। हे आष्टा शहरातील वातावरण गढूळ करायचं काम जर आमदार महोदय करत असतील तर आमच्यासारखे तरुण देखील स्वस्थ बसणार नाहीत, हेही त्यांनी विसरता कामा नये। आम्ही आजपासून या शहरात प्रत्येक चौकाला असेल, प्रत्येक येणाऱ्या कॉम्प्लेक्सला असेल, प्रत्येक महापुरुषाचं नाव या आष्टा शहरातील तरुण त्या प्रत्येक वास्तूला दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। धर्मवीर संभाजी महाराजांचं नाव आपण आज सभागृहाला दिलं, येत्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असेल, लोकशाहीरांना भाऊ साठेंचं नाव असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल, पुण्यश्लोक अहिल्यादेवीचं नाव असेल, राजे उमाजी राजेंचं नाव असेल किंवा आमचे सर्व महापुरुष असतील, संत रोहिदास असतील, या सर्व महापुरुषांचं नाव येत्या काळात प्रत्येक वास्तूला, प्रत्येक चौकाला आम्ही दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। कुणी स्वतःची जागीरदारी, स्वतःची मालकी समजू नये। राजेशाही संपलेली आहे, लोकशाही चालू झालेली आहे आणि महायुतीचं सरकार आलेलं आहे, हे देखील अजून काही लोकांना माहित नसेल तर माहिती करून घ्या की हे राज्य देव देश धर्माला मानणाऱ्या लोकांचं हे राज्य आहे। त्यामुळे चुकीच्या गोष्टी या ठिकाणी होऊन देणार नाहीत। NTV न्यूज मराठी, आष्टा, सांगली।